नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। 2014 नंतर देशाच्या राजकारणात मोठे बदल झाले। पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक, डिजिटल इंडिया, परराष्ट्र धोरण, कल्याणकारी योजना आणि प्रशासनातील तांत्रिक बदल यासारख्या अनेक उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी मिळाली। त्याचबरोबर बेरोजगारी, परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार, महागाई, शेतकरी आंदोलन, विद्यार्थी आंदोलन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संस्थांच्या स्वायत्ततेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले। या प्रश्नांवर समाजात मतभेद असू शकतात, परंतु त्यावर चर्चा होणं हे लोकशाहीच्या आरोग्यासाठी आवश्यकच आहे। आजचा युवक केवळ राजकीय घोषणांनी किंवा व्यक्तिपूजेमुळे प्रभावित होत नाही। डिजिटल युगात वाढलेल्या या पिढीकडे माहिती मिळवण्याची अनेक साधनं आहेत। सोशल मीडिया, स्वतंत्र पत्रकारिता, विविध डिजिटल प्लॅटफॉर्म आणि माहितीचा अधिकार यामुळे युवक केवळ ऐकून विश्वास ठेवत नाही, तर तो तथ्यांची पडताळणी करण्याचा प्रयत्न करतो। सरकार कोणतेही असो, त्याच्या धोरणांबाबत प्रश्न विचारणं ही लोकशाहीची नैसर्गिक प्रक्रिया आहे। याची जाणीव या पिढीला अधिक स्पष्टपणे होताना दिसते। भारतीय लोकशाहीत प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते, मात्र काही निवडणुका केवळ सत्तांतरांपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या समाजाच्या विचारसरणीत होत असलेल्या बदलांचंही प्रतिबिंब ठरतात। 2029 ची लोकसभा निवडणूक अशीच एक निवडणूक ठरू शकते। हा प्रश्न आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, कारण आज भारतीय राजकारणात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा घटक म्हणजे बदलत चाललेली तरुण पिढी। आज देशातील लाखो तरुणांसाठी सर्वात मोठी चिंता रोजगाराची आहे। पदवीधरांची संख्या वाढत असताना गुणवत्तापूर्ण नोकऱ्या त्याच वेगाने निर्माण होत आहेत का? स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, वारंवार होणाऱ्या परीक्षा रद्द आणि रिक्त सरकारी पदांचा प्रश्न हा केवळ प्रशासनिक त्रुटींचा विषय राहिलेला नाही, तो तरुणांच्या आयुष्याशी, मानसिक आरोग्याशी आणि सामाजिक विश्वासाशी जोडलेला प्रश्न आहे। सरकारने यावर केवळ आश्वासनं नव्हे, तर मोजता येतील अशी परिणामकारक उत्तरं द्यायला हवीत। याहून अधिक चिंताजनक बाब म्हणजे टीकेविषयीची वाढती असहिष्णुता। लोकशाहीत सरकारवर टीका करणं हा अधिकार आहे, उपकार नाहीत। पत्रकार, विद्यार्थी, कार्यकर्ते, प्राध्यापक किंवा विरोधी पक्ष हे सर्व लोकशाहीच्या संवादाचा भाग आहेत। परंतु जेव्हा मतभिन्नतेला वारंवार राष्ट्रविरोधाशी जोडलं जातं, तेव्हा सार्वजनिक चर्चेची जागा आकुंचन पावतं। सरकारला अस्वस्थ करणारे प्रश्न विचारले जात आहेत, याचा अर्थ लोकशाही जिवंत आहे, ती धोक्यात आली आहे असा नाही। संस्थांच्या स्वायत्ततेबाबतही प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत। निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, माहिती आयोग, विद्यापीठ आणि सार्वजनिक प्रसार माध्यम यांच्याबाबत समाजात निर्माण होणाऱ्या शंका ही केवळ विरोधकांची राजकीय भाषा म्हणून फेटाळता येत नाही। लोकशाहीत संस्थांवरील विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो जितकी त्यांची औपचारिक रचना। जर नागरिकांना संस्था निष्पक्षपणे काम करत असल्याचा विश्वास उरला नाही, तर निवडणुका होऊनही लोकशाही कमकुवत होऊ शकते। शेतकरी आंदोलनापासून ते विद्यार्थी आंदोलनापर्यंतचा अनुभवांनी एक गोष्ट स्पष्ट केली, लोक प्रश्न विचारत आहेत। प्रश्न फक्त एवढाच आहे की सत्ता ते ऐकतीये का? संवादाची जागा उरली आहे का? संसद ही वादविवादाची संस्था आहे की केवळ संख्याबळ सिद्ध करण्याचं व्यासपीठ? बहुमत असणं नक्कीच महत्त्वाचं आहे, पण बहुमतामुळे विरोधी मत अनावश्यक ठरत नाही। मात्र या प्रक्रियेत विरोधी पक्षांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे। जर युवक स्वतःच प्रश्न विचारत असतील, तर त्या प्रश्नांना धोरणात्मक दिशा देणं, पर्यायी उपाय मांडणं आणि जनतेसमोर विश्वासार्ह पर्याय उभा करणं ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहे। केवळ सरकारवर टीका करणं किंवा संसदेतील गदारोळ पुरेसा ठरत नाही। लोकांना घोषणांपेक्षा ठोस कार्यक्रम, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि विश्वासार्ह नेतृत्व अपेक्षित असतं। विरोधी पक्षांनीही याबद्दल जनमानसाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। सत्ताधारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित विचार प्रवाहांबाबतही समाजात विविध मतप्रवाह आहेत।
काहींच्या मते त्यांनी विकास आणि राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलंय, तर काही जण सत्तेचं केंद्रीकरण, मतभिन्नतेबाबत असहिष्णुता किंवा संस्थांवरील प्रभाव यासारख्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करतात। या दोन्ही भूमिका सार्वजनिक चर्चेचा भाग आहेत। लोकशाहीत या मतांचं अंतिम मूल्यमापन मतदानाच्या माध्यमातून जनताच करते। त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा विचारसरणीचे मूल्यांकन भावना, प्रचार किंवा पूर्वग्रहांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामगिरी आणि तथ्यांवर आधारित असलं पाहिजे। लोकशाहीची खरी ताकद ही भीतीमुक्त संवादात असते। सरकारचं समर्थन करणं जितकं वैध आहे, तितकंच सरकारवर टीका करणंही घटनात्मक अधिकार आहे। नागरिकांनी आपली भूमिका विवेकाने आणि माहितीच्या आधारे ठरवणं हीच लोकशाहीची खरी ओळख आहे। मतभिन्नता ही लोकशाहीची कमजोरी नसून तिची सर्वात मोठी ताकद आहे। आणि याच पार्श्वभूमीवर 2029 ची लोकसभा निवडणूक महत्त्वाची ठरते। ही निवडणूक केवळ कोण सत्ता स्थापन करणार यापुरती मर्यादित राहणार नाही। तरुण मतदार, विकास, रोजगार, शिक्षण, आर्थिक संधी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि संस्थांवरील विश्वास यासारख्या मुद्द्यांना किती प्राधान्य देतो याचीही ती कसोटी असेल। राजकीय पक्षांसाठीही हा आत्मपरीक्षणाचा क्षण असेल। ते व्यक्ती केंद्री राजकारणावर भर देतात की मुद्दा केंद्री राजकारणावर, याचं उत्तर मतदारच देणार आहेत। शेवटी प्रश्न कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याचा नाही, प्रश्न भारतीय लोकशाहीच्या गुणवत्तेचा आहे। सत्ताधारी पक्षाने उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे, विरोधी पक्षाने सक्षम पर्याय उभा केला पाहिजे आणि नागरिकांनी सजगपणे प्रश्न विचारत राहिले पाहिजे। कारण लोकशाहीत अंतिम निर्णय कोणत्याही नेत्याचा नसतो, तो असतो मतदाराचा। 2029 ची निवडणूक भारताच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिणार की नाही हे आज सांगणं थोडं कठीण आहे। मात्र एक गोष्ट निश्चित आहे, जर तरुण मतदार विचारपूर्वक, तथ्यांच्या आधारे आणि भीतीमुक्त वातावरणात आपला निर्णय घेत राहिला, तर भारतीय लोकशाही अधिक परिपक्व, अधिक उत्तरदायी आणि अधिक मजबूत होईल। तेच कोणत्याही सजग लोकशाहीचं खरं यश आहे। आता प्रश्न तुमच्यासाठी, तरुणांनी पुकारलेलं हे आंदोलन विरोधकांसाठी 2029 चा राजमार्ग खुला करणार का? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।